तिच्या हातगुणामुळेच आपल्याला हे यश मिळालंय असं मी मानतो. उत्तम चव आहे तिच्या हाताला. आरोहीच्या हातची ही चव जपली पाहिजे. नाही नको. आधी आरोहीला काहीतरी मस्त सरप्राईज देतो आणि मगच ही आनंदाची बातमी ऐकवतो. बोला, काय हवं सर तुम्हाला? मला माझ्या बायकोसाठी गिफ्ट घ्यायचंय. बघा ना, की इथे आहे गिफ्ट्स. एक्सक्यूज मी, हे पॅक करा. हे काय ग, कुठवर आली जेवणाची तयारी? ही काय होतच आली आई. आई, तुम्हाला भूक लागली आहे का? छे ग, तुला काय मदत करू हे विचारायला आले मी. नाही हो आई, उलट तुम्ही आराम करा मस्त बाहेर बसून. आज तुम्ही तन्मयच्या नाश्त्याचं पण बघितलं ना, त्यामुळे तसा थोडा वेळ सुद्धा मिळाला मला. आणि आपल्या नंदिनी बाई आज त्यांनी फारशी कुरबुर न करताच नाश्ता केलाय. वा, म्हणजे सुधारणा आहे म्हणायची. आज काय सकाळपासून नंदिनीच्या खोलीतून काही आवाज नाही?
सगळं अगदी शांत शांत आहे. घरातच आहे ना ती? हो, घरीच आहे ती. आता काय गुड गर्ल झाली आहे ना, त्यामुळे शांतपणे बसून कलरिंग करते. बरं झालं. तुझी कामही पटपट उरकतील आणि थोडा मोकळा वेळ मिळेल तुला, म्हणजे जरा आराम करशील. हो ना. हे आरू आहे बघ, हे आरू. काय झालं? अगं मी आता चाललो होतो ना इथनं तर एकदम मला कळतच नव्हतं, आवाज आला. हे आरू आहे बघ, काय झालं हिला एकदम गुदमरल्यासारखं काय नंदिनी करते. काय होत आहे? नंदिनी अगं नंदिनी नंदिनी काही नाही होणार, काही नाही होणार. नंदिनी शांत हो. नंदिनी 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 उठ बघू. नंदिनी काय होतंय तुला? अचानक काय झालं हिला? हिच्या घशात काही अडकलंय का? बहुतेक खेळता खेळता शेंगदाणा गिळलेला दिसतोय तिने. अरे बापरे. आनंदा आनंदा तू पटकन आपल्या फॅमिली डॉक्टरना फोन कर पटकन. नंदिनी हे नंदिनी ए अरे ओ काय करायचं आता? ए हे बघ, मला जरा हिला पालथं करायला मदत कर. हे ओ पालथी करून काय होणार? तू माझं ऐक. डॉक्टर येईपर्यंत आपण काहीतरी प्रयत्न करूया. ए नंदिनी काय झालं सांग. काही खाल्लंयस का तू? नंदिनी घशात अडकलंय का काही? नंदिनी ए आरोहीला निदान सॉरी तरी म्हणायला हवं, नाहीतर मी रागून निघून गेलो म्हणून ती काही खाणार सुद्धा नाही. बिचारी आधीच एवढी धावपळ करत असते, त्यात मी असं वागलो. हा तन्मय बोल, आनंदा बोलतोय मी. आनंद काका तुम्ही? मी तर आरोहीला फोन लावला होता. नाही, फोन आरूचाच आहे. पण तिचा फोन तुमच्याकडे कसा? अरे ते फॅमिली डॉक्टरला फोन करायचा होता ना, मग बोललो काय आरूच्याच फोनवरनं करूया. फॅमिली डॉक्टर का? कुणाला काय झालंय? आरोहीची तब्येत बरी आहे ना? त्या नंदिनीने पुन्हा काहीतरी घोळ. आता इकडे नंदिनीने काय घोळ घातलाय जर का हे त्याला सांगितला ना, तर तो फुकट आरूवर वैतागणार. त्याच्यापेक्षा काय न बोललेलाच बरा. हा हॅलो 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 काका, हॅलो. अहो मी तुम्हाला काय विचारतोय, डॉक्टरला फोन का केला होता? अरे काय नाही, ते माझ्या फोन मधनं ना डॉक्टरचा नंबर कसा काय गायब झाला काय माहिती, म्हणून बोललो काय मग आरूच्याच फोनवरनं करूया फोन. अहो ते सगळं ठीक आहे, डॉक्टरला का फोन केला होता ते सांगा. अरे काय नाही, ते हे छातीमध्ये जरा जळजळल्यासारखा झाला होता, म्हणून बोललो मग काय प्रॉब्लेम झालाय का विचारूया. मग काय म्हणाले ते? काय नाही, ते बोलले काय ऍसिडिटी झाली म्हणून. अच्छा हा हा बरं बरं, तुम्ही काळजी घ्या आणि आरोहीला जरा फोन देता का, मला बोलायचं होतं. हा तू 5 मिनिटांनी फोन करा. हा हळू. नंदिनी सावकाश. अगं तो बघ पडला, आता शेंगदाणा पडला घशात. सावकाश सावकाश सावकाश
सावकाश. पाणी दे, आता बरं वाटेल. हा हो. नशीब आणि काही झालं नाही ते. हा. दे ग पाणी आणलं लवकर. नंदिनी हे घे. सावकाश. हळू हळू. हा पडला दाणा घशातून. बरं तर बरं आणि काही नाही झालं हिला ते. हा पाणी घे पाणी घे. सावकाश 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 सावकाश. हो हो हो. शांत हो शांत हो. मला खूप भीती वाटते, खूप भीती वाटते. काही नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. काही नाही होणार. त्यांनी तुला सांगितलं होतं ना शेंगदाण्याची खेळू नकोस म्हणून, तरी का नाही ऐकलंस तू माझं? तुला काही झालं असतं म्हणजे माझं काय झालं असतं याची कल्पना सुद्धा नाही करू शकत तू. मी आहे ना आता, काही नाही होणार तुला. चला आता एक गुड गर्ल दूध पिणार. नाही, मी नाही पिणार आहे दूध. नंदिनी अगं असं काय करतेस तू? डॉक्टरांनी काय सांगितलं विसरलीस का? काय सांगितलंय? डॉक्टरांनी काय सांगितलंय? तुझ्या घशाला दुखापत झाली असेल ना, हळदीच्या दुधाने बरं वाटेल तुला. घसा दुखतोय की नाही तुझा? मग घे चल पटकन पिऊन घे. हे असं येल्लो येल्लो आहे आणि त्याचा स्मेल पण बॅड आहे. मला नाही आवडत. तू सारखं दूध प्यायला देतेस, मला नकोय. बरं ठीक आहे, नको पिऊस तुम्ही. आता तुला गोष्टही सांगणार नाही. खरंच बॅड गर्ल असा तू. मी ना आता कट्टीच घेते. कट्टी नको घेऊ. बॅड गर्ल नाहीये मी. चल मग पी पटकन. Very good. Nandini is a good girl. आता तू मला गोष्ट सांगणार ना? गोष्ट मी नंतर सांगते ना तुला. नाही 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 नाही, आत्ता पाहिजे मला. आत्ताच्या आत्ता गोष्ट सांग. नंदिनी गुड गर्ल असा हट्ट नाही ना करत. मग तू झोप थोडा वेळ. बहुतेक तन्मय सुद्धा आला. त्याच्या चहा नाश्त्याचं बघते मी. हा तोपर्यंत झोप. झोप. ताई तन्मय, तू चक्क लवकर आलास ऑफिस मधून का? काही स्पेशल आहे का? ते सगळं नंतर सांगतो. आरोही बरी आहे ना? आरोही हो, ती बरी आहे. कुठे आहे ती? आता किचन मध्ये जेवणाची तयारी करत होती. पण जस्ट नंदिनीच्या रूम मध्ये गेली काहीतरी घेऊन. पण तू एवढे सगळे प्रश्न का विचारतोयस? काही प्रॉब्लेम झालाय का? असा टेन्स का वाटतोस तू? नाही नाही, असं काही नाही. ते मला असं वाटलं की ती प्रॉब्लेम मध्ये असेल म्हणून. हा, होतं असं कधी कधी. म्हणजे आता तू तिच्यावर चिडल्याचं नाटक करतोयस आणि बोलत नाहीयेस तिच्याशी आणि तिच्याच काळजीत वेडा पिसा होतोयस.
ग्रेट असा तू तन्मय. आपण ज्या व्यक्तीवर जीवा पाड प्रेम करतो ना, त्या व्यक्तीविषयी चुकून जरी वाईट विचार आला ना, तरी मन सैरवैर होईल. तन्मय, तू आता काय आरोहीला प्रत्यक्ष बघितल्याशिवाय तुला चैन पडणार नाहीये. तू बस, मी बोलवते तिला. नाही नको. ते तुला वाटतंय तसं काय नाही. मी सहज चौकशी करत होतो. बाकी ते नंदिनी सोबत असते ना. नक्की? हो नक्की. आणि हे काय हातात? आरोहीसाठी सरप्राईज आहे. सरप्राईज? का? काही ओकेजन आहे? तेही एक सरप्राईज आहे. थँक्स. थँक्स कशाबद्दल? हा तन्मय पण ना माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलाय. बघूया तरी काय आणलंय. आवडलं गिफ्ट? हो तन्मय, अरे खूपच सुंदर आहे. पण हे असं अचानक? अचानक नाही. आज काहीतरी स्पेशल घडलंय म्हणून तुझ्यासाठी आणलंय. स्पेशल? काय? त्या रात्री तू जागून माझं प्रोजेक्ट हातानं लिहून काढलं होतंस. त्याचं चीज झालंय. तुझ्या हात गुणामुळे माझ्या कंपनीला प्रोजेक्ट मिळालंय आणि तुझ्या नवऱ्याला प्रमोशन. तन्मय, अरे ही किती आनंदाची बातमी आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय तन्मय. तुझ्या पहिल्याच प्रोजेक्टने जादू केली ना. हा, पण ती जादूची काठी फिरवणारी तूच. चल, तुझं आपलं काहीतरीच असतं हा तन्मय. बरं चल, मी देवापुढे साखर ठेवते आणि आज रात्री जेवणात तुझी आवडती स्वीट डिश बनवते. आलेच मी. तन्मय, आज तू नाही
मी तुला ट्रीट देणार आहे. ऐक ना, आपण सेलिब्रेट करायला कुठेतरी बाहेर जाऊया ना. काय झालं? नाही म्हणजे तुझ्यासोबत सेलिब्रेट करायला मला सुद्धा आवडलं असतं तन्मय, पण काय? नंदिनी, तुला माहितीये ना तिच्याकडे सतत लक्ष ठेवावं लागतं तन्मय. हो, पण नवऱ्यासाठी एवढं नाही करू शकत का? हे बघ, हे असले प्रसंग रोज रोज येत नाहीयेत. काही वेळेचा प्रश्न आहे बस. काय हरकत आहे?